आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. मुंबईला परंपरा त्यांच्या शिवसेनेत पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्याचे तुम्हाला आकडे दिसत आहेत. जर शिवसेनेचे काही नगरसेवक सोबत आले अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणाने बोलल्या जातात. पण काँग्रेसकडेही मोठ्या संख्याबळ आहे. 24 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे फुटत नाहीत. पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत. आमच्या शिवसेनेचे प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार. नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं, अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजी नुसार होतंय. स्ट्रॅटेजी असते ती त्या क्षणी ठरते. ती 15 दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणात. ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे तो दिसते. 15 दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवतं का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की महापौर त्यांना बसवायचं आहे. ना ते सत्तेत होतं ना विरोधी पक्षात होतं. असं काही आपला पक्ष करणार का की भूमिकेत असणार आणि 2017ची परतफेड असं म्हटलं जाते. कारण 2017ला अवघ्या 2 जागांचाच फरक होता. 82 भाजप होते, 84 शिवसेना होती. त्यावेळेस देवेंद्र आता फडणवीस 4चा फरक आहे. आता 4चा फरक आहे ना. आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून. आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी. का आमचा का नाही निवडला जाणार? आमचा का नाही निवडला जाणार? तुमचे पर्याय सगळे उपलब्ध आहेत. सगळे उपलब्ध आहेत. आमचा बघा मुंबईला परंपरा त्यांच्या शिवसेनेत पाहण्याची. भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल. कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा. त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईने जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच. असं तुम्ही आता म्हणताय की महापौर तुमचा का नाही होणार, तर तुमच्यासमोर 2च पर्याय दिसत आहेत. एक म्हणजे थेट मी असं म्हटलं नाही का नाही होणार. मी कुठे असं म्हणा का दोन होणार? पर्यायांची जर आपण ते चर्चा पर्याय बघू ना. तुम्ही कशाला चिंता करता? तुम्ही आकड्यांचं अजिबात गणित आहे. बघू ना. किती दिवस तुम्ही गणित तुमच्या गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा. गणित बघू ना. हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात.